पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून येते। लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा हा संपूर्ण प्लॅन असल्याची माहिती मिळते आणि एनआयच्या रिपोर्टमधून हा धक्कादायक सगळी माहिती पुढे आली आहे। एनआयचा प्राथमिक अहवाल हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तो लवकरच आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार आहे। आतापर्यंत काश्मीरमध्ये 2,500हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे आणि 200हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। एनआयकडून 3D मॅपिंगचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच व्हिडिओ प्रिंट लेआउटच्या आधारे ताब्यात असलेल्या संशयितांची उलट तपासणी करण्यात येणार आहे। एनआयच्या या रिपोर्टमधून अनेक महत्त्वाचे खरं तर खुलासे पुढे येतात, माहिती पुढे येते आणि त्यामुळे कसा हा सगळा प्लॅन रचला गेला हे एनआयच्या तपासामधून पुढे येणार आहे। एकदा ग्राफिक्सद्वारे आपण ही सगळी माहिती पाहूया। कल एनआयचे प्रमुख सदानंद दाते सुद्धा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले होते जिथे पहलगामचा हल्ला झाला होता। तर हल्ल्यामध्ये आयएसआय पाकिस्तानी लष्कराचा हात आहे या संदर्भातला एक मोठा पुरावा आता पाकिस्तान विरोधात मिळालाय। लष्कर-ए-तैयबा, आयएसआय पाकिस्तानी लष्कराचा पहलगामचा हल्ला म्हणजे कट होता। तर एनआयच्या रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती आता पुढे येते। 2,500हून अधिक लोकांची सध्या जम्मू काश्मीरमध्ये चौकशी झालेली आहे आणि 200हून अधिक जणांना या बाबतीमध्ये ताब्यातही घेण्यात आलंय। घटनास्थळी सापडलेल्या गोळ्यांच्या पोंगळ्या या तपासासाठी आता पुढे पाठवलेल्या आहेत। दहशतवादी बैसरण व्हॅलीमध्ये हे कसे नेमके पोहोचले याचा या अहवालामध्ये उल्लेख आहे। कशाचा वापर त्यांनी केला, कुठकुठले ॲप वापरले, तंत्रज्ञानाचा कसा वापर केला, तर दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये सर्व शस्त्रास्त्र लपवून ठेवलेली होती हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांची सुद्धा माहिती मिळाली आहे। तर अहवाल लवकरच आता केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतर भारताची खरी रणनीती पाकिस्तान विरोधात सुरू होईल।